सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकांपूर्वी आश्वासनांची खैरात दिली गेली होती। यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन शिंदे फडणवीस सरकारकडून देण्यात आलं होतं। मात्र अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी दिली जात नसल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचे डोळे, कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा, सरकारला शेतकऱ्यांची कीव कधी येणार? राज्य सरकारने निवडणुकांपूर्वी महिला आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत विविध योजना आणल्या। यामध्ये बळीराजासाठी कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली। मात्र निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफी संदर्भात कोणतीही घोषणा सरकारने केली नाहीये। त्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज आहे। कर्जमाफीच्या अपेक्षेने धुळे जिल्ह्यातील 45,939 शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे 858 कोटी 42 लाख रुपये थकीत आहे। पाणी कमी पडतं बुवा आणि कर्ज कसं काय भरेल बुवा शेतकरी? आता ते नोटिसा पाठवतात शेतकऱ्यांना, ते कर्ज भरता येणार नाही शेतकऱ्याला। तरी सरकारने आमच्याकडे बी लक्ष द्यायला पाहिजे बुवा, काहीतरी कर्जमाफी करायला पाहिजे। ती मागच्या वर्षी 10,000 रुपये क्विंटल कपाशी गेली, या वर्षी 6,000 रुपये कपाशी जात आहे। तर उत्पन्न पण घटलं, पाऊस जास्ती झाला, उत्पन्न घटलं, सर्वच घटलं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरू शकत नाही। कर्जमाफीची तरतूद केलेली नाही आणि शेतकरी हा इतका हवालदिल झालेला आहे। 80% ठिबक सिंचनला अनुदान देतात, परंतु गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 80%चं अनुदान हे आज तागायत पडलेलं नाही। सरकार कर्जमाफी करेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्याकडे कानाडोळा केला। हंगामानंतर शेतमालाचे भाव पडतात, दरात सुधारणा होत नाही। अनेक संकटांमुळे शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला असतो। मात्र सरकार शेतकऱ्यांकडे केवळ चुनावी जुमला म्हणून बघतो की काय, असा प्रश्न आता धुळे जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करतायत। शेतात राबणारी मजुरांची भाव वाढलेली आहेत, उत्पन्न जे येतं त्याच्यापेक्षा भांडवल जास्त लागतं, तर शेतकरी पीक कर्ज भरू शकत नाही। आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी शासनाने जी आदेश जाहीर केला होता ते त्यांनी पूर्ण करावा। देवेंद्र फडणवीसने असं सांगितलं, ते म्हणतो मला कर्जमाफी सरसकट देऊ। यांच्या इलेक्शनच्या टायमाला दाखवतात काय आणि बोलतात काय, शेतकऱ्याला फसवणूक करतात। जे शेतकरी कर्ज भरतात ते पण भरत नाही, ज्या आश्वासनामुळे ते डोंगर शेतकऱ्यावर बसतात। दरम्यान खरीप आणि रब्बी हंगामादरम्यान शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल घेऊन शेतीची कामं पूर्ण केली। पीक निघाल्यानंतर पीक कर्जाची परतफेड शेतकऱ्यांकडून केली जाते। मात्र पिकाला मिळणारा तुटपुंजा भाव, शासनाचे कृषी विषयक अनिश्चित धोरण आणि शासनाच्या आश्वासनांचा फटका बँकांना बसतोय। एकीकडे शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे हप्ते भरावे यासाठी बँकांकडून तगादा लावत शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत, तर दुसरीकडे सरकार पीक कर्जमाफी करेल या अपेक्षेने शेतकरी सरकारच्या घोषणांकडे डोळे लावून बसलेले आहेत। धुळे जिल्ह्यातील शेतकरी देखील अजूनही काही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे। शासन कर्जमाफी करेल, निवडणुकीच्या पूर्वी आश्वासनं केली गेली होती। शासनाला आता या शेतकऱ्याचा साकडा आहे की दिलेली आश्वासन पूर्ती केली गेली पाहिजे। कॅमेरा पर्सन रूपक बिरारेचा विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।